हां, नमस्कार सर. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाळा कसा होईल याबाबत सविस्तर माहिती द्या सर. की मग ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या ठिकाणी काय राहील पुढे? तर आता परिस्थिती अशी असते की जो मान्सूनचा उत्तरार्ध असतो, तो मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भासाठी चांगला पाऊस घेऊन येतो हं, हं. आणि कोकणातला पाऊस कमी होतो. आता जिथे अतिवृष्टी झालेली तिथे पाऊस कमी होईल आणि ज्या ठिकाणी आता पाऊस कमी आहे किंवा दुष्काळी जिल्हे जिथे जास्त आहेत, त्या हं. ठिकाणी आपल्याला आता पाऊस होताना दिसणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एंड ऑफ द मान्सून आपल्याला कुठेही दुष्काळी परिस्थिती दिसणार नाही. सरासरीच्या दरम्यान म्हणजे जवळपास 97 ते 102% पर्यंत पाऊस झालेला असेल महाराष्ट्रामध्ये. हं, हं. त्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी तसं फार वाईट जाणार नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी घाबरायची गरज नाही. शिवाय 88% पाणीसाठा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. हं, हं. त्यामुळे पाण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला कुठेही दुष्काळ आहे असं म्हणता येत नाही. जरी आपल्याला काही विभागात, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये, विभागांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी दिसत असला, तर ती कमी आपल्याला उरलेला काळ भरून काढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता समाधानी राहायला हरकत नाही किंवा निर्भय राहायला हरकत नाही.